कर्मणी प्रयोगाचा दुसरा प्रकार नवीन कर्मणी प्रयोग। व्याख्या पहा। या प्रयोगात इंग्लिश मधील पॅसिव्ह व्हॉइस प्रमाणे वाक्याची रचना आढळते। उदाहरण आपलं फेमस आहे, रावण किल बाय राम। ठीक आहे, चल पाहूयात। तसेच वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते व कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो। एकच लक्षात ठेवायचे, नवीन कर्मणी प्रयोगामध्ये रावण रामाकडून मारला गेला, चोर पोलिसांकडून पकडला गेला। ठीक आहे, पहा पुन्हा एकदा समजून सांगतो। मारणारा कोण आहे? राम आहे, आणि मारलेला काय आहे रे? रावण आहे। कर्म सुरुवातीला येतं आणि कर्त्याला कडून प्रत्यय लागला असेल तर होणारा प्रयोग असणार आहे नवीन कर्मणी प्रयोग। माइंड इट, कर्त्याला कडून प्रत्यय लागलेला असतो आणि कर्म हे वाक्याच्या सुरुवातीला येत असतं। दुसरं उदाहरण, चोर पोलिसाकडून पकडला गेला। आता तुम्ही म्हणसाल कर्मणी प्रयोग कसा? कर्माच्या लिंग वचनानुसार मला क्रियापद बदलून दाखवा। पहा, चोर पोलिसांकडून पकडला गेला, राणी पोलिसांकडून पकडली गेली। कर्मानुसार क्रियापदामध्ये काय होतंय? बदल होतोय। राणी पोलिसांकडून पकडल्याऐवजी पकडली आणि गेल्याऐवजी गेली। कर्माच्या लिंग वचनानुसार क्रियापदामध्ये बदल होतोय, म्हणून कर्मणी प्रयोग। आणि कर्म सुरुवातीला आलंय, कर्त्याला कडून प्रत्यय लागलाय, म्हणून नवीन कर्मणी प्रयोग। धन्यवाद।